महाराष्ट्रामध्ये एक असा नेता आहे की जे खाजगी कार्यक्रमाला जात असताना त्यांच्या पाठीमागे पुढे एकही कार्यकर्ता नसतो, राज ठाकरे. ते कटाक्षानं अशा तऱ्हेच्या गोष्टी टाळणारे सुसंस्कृत असे राजकारणी आहेत. त्यांचं बोलणं ऐकायला आपण सर्वजण उत्सुक आहात. मी त्यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत या ठिकाणी मांडावं. व्यासपीठावरती उपस्थित असलेले श्री सुहास मंत्री आणि आपण सर्व उपस्थित आदरणीय बंधू भगिनींनो, मी खरं तर या हॉटेलमध्ये आज पहिल्यांदा आलोय. एक तर कधी येण्याचा योग नाही, काही संबंधच नाही. पण आता मी येतानाही मला त्या वाटेवरती 4-5 गाड्या अशा त्या गेटवरती थांबलेल्या दिसल्या. बहुधा ते सिक्युरिटी वगैरे चेक करणं वगैरे हा प्रकार काहीतरी असणार. पण नेमकं चेक काय करतात हे मला अजूनपर्यंत कळलेलं नाही. कारण मी एकदा असाच एका कार्यक्रमाला मुंबईच्या JW मॅरियटला गेलो होतो. ते जूला आहे ते JW मॅरियट. आणि साधारणपणे मला तिथे पोहोचायला गाडीत एक पाऊण, मी जू चौपाटीच्या इथे होतो, तिथून तिथे जायला मला जवळपास पाऊण ते 1 तास लागला. त्या हॉटेलवर पोहोचलो, तिथे गाड्या बघितल्या. माझी गाडी आल्यावरती मग ते सगळे सुरू झाले, चला 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 पुढे चला. म्हटलं नाही, आता पुढे नाही जायचं, आता थांबायचं. म्हटलं त्या सिक्युरिटीवाल्यांना बोलव सगळ्यांना. बरं, विचारून त्यांचाही काही दोष नाही. नाही साहेब, चूक झाली. म्हटलं चुकीचं नाही, त्यांना बोलव सगळ्यांना. मग तो त्यांचा इन्चार्ज आला, ते सगळे सिक्युरिटीवाले आले. नाही साहेब, आमची चूक झाली. म्हटलं अरे चूक काय झाली, तुमचं काम तुम्ही करताय. म्हटलं चूक काही नाही झाली, मला फक्त एवढंच विचारायचं आहे, आयुष्यात बॉम्ब पाहिलाय का? म्हणजे आपल्याकडे पूर्वी 70च्या दशकामध्ये अजित किंवा प्राण जे नळकांड्या लावायचे लाल आणि त्याच्यावरती एक घड्याळ असायचं, असा काही बॉम्ब नसतो. म्हटलं मी अंगाला लावून आलो तर तुम्हाला काय कळणार आहे? त्याच्यामुळे आता इतकं ते सगळं पुढे गेलेलं आहे. पण हे का आता थोडंसं हॉटेलवाल्यांनी पण याचा विचार करायला पाहिजे, कारण याच्यामध्ये मागे ट्रॅफिक पण खूप थांबतो, लोंबकळतो बिंकळतो, बऱ्याच गोष्टी असतात. माझे मित्र अतुल कुलकर्णी यांनी मला ज्यावेळेला या पुस्तकासंदर्भात सांगितलं की सुहास मंत्री यांची इच्छा आहे की मी या पुस्तकाचं प्रकाशन करावं, मीच का करावं ते मगाशी त्यांनी सांगितलं. आणि त्यांनी मला ते पुस्तक पाठवून दिलं. पण एकदा मध्यंतरी काय झालं, माझ्या अंगात जरा म्युन्सिपाल्टी संचारली थोडीशी, आणि त्याच्यामुळे मी माझी रूम सगळी साफ केली. त्यात ते पुस्तक कुठे गेलं कळलं नाही मला. आणि म्हणून मी काल त्या आमच्या अतुल कुलकर्णींना फोन करून सांगितलं, म्हटलं मला जर ते पुस्तक मिळेल का? आणि आज सकाळी पुण्याला येताना मी गाडीमध्ये ते पुस्तक अख्खं वाचून काढलं. खरंच मनापासून सांगतो की मी अनेक प्रवास वर्णनं वाचलेली आहेत. यापैकी पहिल्या 10त मी यांचं प्रवास वर्णन सुहास मंत्री यांचं मी नक्की मोजेन. याचं मूळ कारण असं आहे, कारण हा विषय उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव हा विषय आपण शाळेमध्ये असताना मला असं वाटतं आपण ऐकलेला होता, पाहिलेला होता. मी त्या गोष्टी केलेल्या होत्या. करवंट्यांवरती कापूस लावून काहीतरी ते इग्लूंची घरं करणे वगैरे असले सगळे प्रकार होते. मग त्याला काहीतरी ते करवतीने भोकं पाडून त्याला बाहेर यायचा मार्ग करणे, असले सगळे उद्योग त्यावेळेला शाळेमध्ये आपण केलेले होते. त्याच्यामुळे त्यावेळेला ते सगळे ती नावं फार मजेशीर वाटायची. टुंड्रा प्रदेश, एस्किमो, रेंडियर वगैरे हे सगळे प्रकार त्यावेळेला खूप मजेशीर वाटायचे आणि ते तसे ते त्यावेळेला तोंडात बसून जातात. म्हणजे उत्तर ध्रुव ज्यावेळेला मी त्याच्यामध्ये पाहिलं, फोटो पाहिला, माझे एक मित्र मध्यंतरी जाऊन आले आणि त्यांनी मला नुसतंच कल्पना दिली की काय काय असतं आणि काय दिसतं, काय काय कशा प्रकारचे बर्फ असतात, कशा प्रकारचा लाईट दिसतो वगैरे वगैरे. मी जस्ट व्हिज्युअलाइज करत होतो. पण सुहास मंत्री यांच्या पुस्तकामध्ये ज्या वेळेला मी तो लाईट पाहिला, आपण सगळ्यांनी आता पाहिला, तो हिरवा जो पट्टा आपल्याला दिसला अख्खा, मला असं वाटायचं आतापर्यंत की हे सगळं खोटं आहे, झूट आहे.
कारण उत्तर ध्रुवावरती मी लहानपणी ऐकलं त्याप्रमाणे उत्तर ध्रुवावरती सॅन्टा क्लॉज राहतो एवढंच माहिती होतं. आणि मग तो त्या रेंडियरची सगळी गाडी आणि ते हरणं ती काय घेऊन बिऊन सगळे फिरतो वगैरे असलं सगळं काही गोष्टी ऐकल्या होत्या. आता हरण बोलल्यामुळे मला एकदम पटकन आठवलं. मंत्रींनी एक त्याच्यामध्ये गोष्ट दिली आहे की आम्ही निघताना प्रवासाला जाताना आम्हाला पहिला प्रश्न पडला की आम्ही सगळे शाकाहारी, बरोबर ना? काय खायचं हा आम्हाला तिकडे प्रश्न पडला. आम्हाला तिकडे ते खायला काय देणार हाही आम्हाला प्रश्न पडला. पण त्याच्या पुढे ते विसरले की ते शाकाहारी आहेत. मारलेल्या हरणाच्या कातड्याचे कोट घातले होते अंगावर. खरं आहे का खोटं आहे? अंगावर मांसाहार चालतो, आतमध्ये फक्त शाकाहार चालतो. आता हा कुठचा प्रकार आहे मला अजूनपर्यंत कळला नाही. पुढच्या आवृत्तीला डिलीट करा. पण ते तिथे सॅन्टा क्लॉज राहतो आणि वगैरे सगळं ऐकलं होतं. आणि त्याच्यानंतर मी एक 94-95 साली मी एक ॲनिमेशन फिल्म पाहिली होती टॉम हँक्सची, पोलर एक्सप्रेस म्हणून. आणि त्या पोलर एक्सप्रेसची जेव्हा तिकडे जाते, नॉर्थ पोलला जेव्हा जाते, त्यावेळेला तो एक पट्टा आणि त्या प्रकारचे ते सगळे कलर्स मी त्या चित्रपटात पाहिले. मला वाटलं ॲनिमेशन आहे. पण ज्यावेळेला ह्यांच्या पुस्तकामध्ये मी ज्यावेळेला ते रंग पाहिले, मी खरंच सांगतो, मनापासून सांगतो, मी तर आज रात्री तर घरी जाईन, उद्या पत्नीशी बोलीन आणि मग ह्या दक्षिण ध्रुवावरती आणि उत्तर ध्रुवावरती कसं काय आपल्याला जाता येईल त्याच्या तयारीला मी नक्की लागेन. तुम्हाला हे पुस्तक वाचल्यावरती खरंच सांगतो, हे तुम्हाला पुस्तक वाचल्यावरती काय त्यातला एक बोटीचा प्रवास त्यांनी सांगितला. 1 दिवस उलट्या करत होते. कुठचं ते काय, कुठची गॅप, कुठे उलट्या करत होता तुम्ही? ते कळलं त्याला, ड्रेक पॅसेज, तिकडे ते उलट्या करत होते वगैरे असे. बोट लागणे काय असतं मी बघितलेलं आहे. मी एकदा ॲम्स्टरडॅमवरनं मी स्कॉटलंडला चाललो होतो बोटीने. काहीही न घेता बेवड्यासारखे आम्ही फिरत होतो, काहीही न घेता असे सगळे, कारण ती बोट हलत होती. एकदा ऑस्ट्रेलियाला गेलो होतो, तिथे काहीतरी ती क्रूज असते ना, डिनर क्रूज असते काहीतरी. त्या डिनर क्रूजवरती कुठे कोणाही काय करावं ना अनेकांना समजतच नाही आयुष्यात. आपण कुठची गोष्ट कुठे बोलली पाहिजे, कुठची गोष्ट कुठे केली पाहिजे याचं काही कोणाला काही देणं घेणं नसतं. त्या ऑस्ट्रेलियाच्या आम्ही त्या क्रूजवरती, त्या छोट्या क्रूज असतात, छोट्या, ते त्यांच्या त्या सिडनीला संध्याकाळी ते डिनर क्रूज असतात तिथे फिरवतात. काय केलं असेल? मी तुम्हाला परिस्थिती सांगतो, मला पोहता येत नाही. मी दाढी करताना पण टायर बांधतो, इतका पाण्याला घाबरतो. आता मला सांगा की असा माणूस त्या बोटीवरती गेलाय. बोटीवरती कशाला गेलाय तर डिनरसाठी गेलाय. तिथे एक बाई गाणं गातीये. गाणं कुठचं? टायटॅनिकचं. बाई प्रसंग काय, कुठे गातेस गाणं? आम्ही आता एकतर जमीन सोडलेली आहे, पाण्यावरती तरंगतो आहोत, अशा ठिकाणी हे काय गाणं गातं का कोणी? पण कुठची गोष्ट करावी अनेकांना ह्या गोष्टी कळत नाही. मी एकदा ह्याला गेलो होतो, कोयनेचं धरण बघायला. अशी भली मोठी लिफ्ट होती तिथे. एका लिफ्टमध्ये त्या काळात बांधलेली होती भली मोठी लिफ्ट. त्या भल्या मोठ्या लिफ्टमधनं मला खाली घेऊन चालले होते सगळे, 250 फूट खाली, म्हणजे भिंतीच्या पलीकडे पाणी. आता काही जणांना इन्फॉर्मेशन द्यायची हाऊस असते, तिकडे काही इंजिनियर सगळे लोक होते. आम्ही खाली चाललोय, हळू चाललीये. बरं, तिचा स्पीड इतका हळू होता, त्या ह्याचा वेग इतका हळू होता त्या ह्याचा की मला वाटलं की आता परत जाता दाढी वाढेल माझी, इतका स्पीड कमी होता. जाताना ते इंजिनियर अत्यंत उत्साहात मला सांगत होते, काय ना साहेब, इथे दिवसाला 100 भूकंप होतात. तर मी म्हटलं आपण वरती आल्यावरती सर्किट हाऊसवरती ह्याची चर्चा नाही का करू शकत? म्हटलं ही काही जागा आहे का खाली जाताना भूकंपाची चर्चा करायला? खाली 250 फूट खाली पोचल्यावरती तिथे अशी एक वाऱ्याची झुळूक आली. बाहेर पडल्यावरती काहीतरी असे काहीतरी आवाज आले. म्हटलं हे कसले आवाज हो? लिकेजेस. मला सांगा, 250 फूट खाली भिंतीच्या पलीकडे कोयनेचं पाणी फुटलं असतं ना, ते आम्ही सांगलीला नळातनं बाहेर पडलो असतो, माहितीये का?
कोणत्या प्रसंगी कोणती गोष्ट सांगावी. बरं, मी उत्साहामध्ये पुस्तक वाचतोय की आता आपल्याला दक्षिण ध्रुवावर किंवा उत्तर ध्रुवावरती जायला पाहिजे, उलट्या करतायत असं लिहिलंय त्याच्यावरती. ही काही जागा होती का की जी काय बोट लागली आणि मग आता जर बरं त्याच्यात तो कोणतो त्यांचा पायलट का कॅप्टन कोणतरी सांगतोय की आपण अत्यंत चांगला प्रवास करून आलो. हा त्यांचं म्हणणं आहे, हा जर चांगला प्रवास असेल तर वाईट प्रवास काय असतो स्वतःच लिहितायत. मला मंत्रींची इच्छाच नाही कळली लोकांनी तिथे जावं न जावं, काय करावं, की ह्यांचीच पुस्तकं वाचून समाधान मानावं ह्याच्या पुढे आयुष्यामध्ये. पण तरीही त्यांनी जे पुस्तक लिहिलंय त्यातली मला असं वाटतं सगळ्यात महत्वाची गोष्ट, त्या संपूर्ण अख्ख्या पुस्तकाचा जो फ्लो आहे तो इतका उत्तम आहे की जवळपास एखाद्या व्यक्तीची प्रवास वर्णनाची डायरी वाचावी. आणि त्याच्यात नुसती डायरी नाहीये, मी असं केलं, मी इथे गेलो, मी असं. त्याच्यामध्ये प्रत्येक तिथे असलेली जी काही इतर वेगवेगळ्या प्रकारची संस्कृती, मग ती स्पॅनिश भाषा असेल, मग तिथे पडलेली नावं असतील, ह्या संपूर्ण सगळ्या गोष्टींचं त्यांनी घेतलेला त्या गोष्टींच्या मागचा शोध आणि तो शोध तुमच्यापर्यंत मांडून की हे नक्की काय आहे, हे असं का म्हणतात, या सगळ्या गोष्टी ज्या त्यांनी पुस्तकामध्ये वर्णन केलेल्या आहेत मला असं वाटतं अप्रतिम आहेत. पेंग्विन्स मी पाहिलेत, ऑस्ट्रेलियाला गेलो होतो, मूर्ख बनवतात. असाच कुठेतरी गेलो होतो मी त्या स्कॅन्डिनेव्हियामध्ये, ती ही कुठे ती काय तिला काय म्हणतात तिला, मरमेड कुठे असते ती, नाही नाही कुठेही जा, रेस्टॉरंटला गेला, हॉटेलला गेला, इकडे गेला तिकडे गेला, आपलं एक चित्र मरमेड. पत्नीला म्हटलं चला बघायला जाऊ, बघायला गेलो, मरमेड 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 एवढीशी दगडावरचा काहीतरी पुतळा, कोण बघत नाही ढुंकून तिच्याकडे, पक्षीही पाहत नाहीत, येड्यासारखी. पण आपली गोष्ट, आपल्या देशातली गोष्ट कशा प्रकारे प्रमोट करावी आणि त्याच्यासाठी कशी बाहेरून माणसं आणावीत आणि त्यांचा खिसा कसा रिकामा करावा हे त्यांच्याकडनं शिकावं. आमच्या महाराष्ट्रामध्ये आमच्या पूर्वजांनी एवढ्या गोष्टी देऊन ठेवल्या आहेत, आमच्याकडे अजून काहीच सुचत नाही, आम्हाला काही वाटतच नाही. त्या ऑस्ट्रेलियाच्या किनारपट्टीवरती गेलो, तिकडे आम्हाला सांगितलं की एका वेळेला असे लाईट बीट मारतात आणि आम्ही त्या सगळ्या पट्ट्यांवरती बसलो, त्याच्यात पाऊस सुरू झाला, त्याच्यात थंडी होती, काय येणार, पेंग्विन येणार. बसलोय, मग कोणतरी बोलला आले आले, समोर काळोख, त्यात मारलेला लाईट, त्यात पेंग्विन एवढेशे, त्यात कोणाला तरी कळलं आले आले, म्हणून आम्ही बघायला लागलो ते आले आले कुठे आले, आले बऱ्यापैकी आले आले आणि गेले, खालून कुठून तरी गेले. मी म्हटलं आता काय करायचं, संपलं बोलले, झालं. मग एवढाच भाग होता, त्या लाटा तिथे थांबायच्या, तिथून ते चालत यायचे, इथून कुठून तरी आमच्या डेकच्या खालून निघून गेले. पण ते पाहण्यासाठी किती किंमत मोजावी, ते पाहण्यासाठी तुम्हाला किती आकर्षित करावं, ते तुम्ही पाहिलं नाही तर जगात अनेक अशा मोठ्या गोष्टीला तुम्ही मुकलात. अशा प्रकारचं आपल्या देशातल्या सगळ्या गोष्टींचं वर्णन करायचं आणि जगभरामधले प्रवासी, जगभरामधली लोक ही तुमच्याकडे देशाकडे अट्रॅक्ट करायची, न्यायची, त्याच्यावरती संपूर्ण सायकल त्या देशाची त्या गोष्टींवरती चालवायची, ही थट्टा नव्हे. आज हेच सगळे राजवाडे आणि अशा अनेक गोष्टी आज राजस्थानमध्ये ज्या प्रकारे तिकडे ठेवलेल्या आहेत, त्याची हॉटेलं केली आहे, ते बोलवतात, बघतात, सगळ्या गोष्टी करतात. आज महाराष्ट्रामध्ये महाराजांचे एवढे किल्ले आहेत, या किल्ल्यांवरती जायला, या किल्ल्यांवरती आमचे जाऊन येऊन काय करणार. असंख्य लोक आहेत जे बघतात, कित्येक लोक काय सुरेश, बदाम, गीता, हे आमच्या गडांवरचं चित्र. बरं तू कोण आहेस की येणाऱ्या जाणाऱ्यांनी वाचावं, हा कोण सुरेश. मी आता माझ्या पक्षामध्ये ती होर्डिंग बिल्डिंग सगळी बंद करून टाकायला सांगितली, ती वाढदिवसाची होर्डिंग. काय फरक पडतो याला, एका वर्षाने वाढला, उपयोग काय समाजाला. गॉगल बिगल घालून असतात माहिती ना, गॉगल घालून बंडू उभा आहे, कोण बंडू. चला लायकी काय काय करतोस तू आयुष्यामध्ये, विनाकारण ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. काहीही कर्तृत्व नसताना हे स्वतःच्या होर्डिंगबाज्या करायच्या आणि इतकं कर्तृत्व अजून
जगभर भ्रमण करून ते जगाला परत द्यायचं किंवा आपल्या लोकांना ते सांगावं असं वाटणं, मला असं वाटतं सुहास मंत्री मी तुमचे आभार मानले पाहिजेत, महाराष्ट्राने तुमचे आभार मानले पाहिजेत की एका वेगळ्याच ध्रुवांवरती जाऊन तुम्ही या प्रकारचं प्रवास वर्णन तुम्ही मराठी जनतेसमोर आणलं. उद्या तुम्ही इंग्रजीमध्येही याची शब्दरचना करून तुम्ही ते इंग्रजीमध्ये आणतात. परंतु खूप मोठ्या प्रमाणात माझ्या सासूबाई यांना फिरायची खूप आवड, त्या जगभर बऱ्याच ठिकाणी फिरत असतात. त्यामुळे मी काय फारसा फिरत नाही. आमचं फिरणं फार तर महाराष्ट्रात, तेही जास्तीत जास्त केसेस लागले की. बाकी निवडणुकीच्या वेळेला वेगळं होतं. पण हा छंद सुहास मंत्री यांनी जोपासलेला आहे. एकाच फक्त या ध्रुवांवरती मला असं वाटतं आपल्यापैकी बंग कोण आहेत ज्यांनी फोटो काढले? आपण आहात, बरं बरं. आपलंही अभिनंदन, फार सुंदर फोटो काढलेत आपण. आणि तुम्हाला पुस्तक वाचताना तुम्हाला त्याचा अंदाज येईल. आत्ता सुहास मंत्री यांनी अनेक फोटो तुम्हाला दाखवले आणि त्याच्याबद्दल तुम्हाला सांगितलं. परंतु पुस्तक वाचताना खरं बघायला गेलं तर हे ऑडिओ व्हिज्युअल लेवलला पुस्तक झालंय असं माझं मत आहे, की जेणेकरून तुम्ही ज्यावेळेला वाचत असता त्याबरोबर जेव्हा तुम्ही ते फोटो बघता त्यावेळेला व्हिज्युअली तुम्ही त्यावेळेला त्या प्रदेशामध्ये जात असता, असं त्या संपूर्ण पुस्तकाचं मी नक्की त्या पुस्तकाची महती म्हणेन की सुहास मंत्री यांनी उत्तम योग्य त्याचा टाईप छान निवडलेला आहे. जरा थोडा मोठा आहे परंतु उत्तम आहे आणि सुरेख मांडणी या संपूर्ण पुस्तकाची केली आहे. महाराष्ट्रभर हे पुस्तक सर्वजण घेतील आणि त्याप्रमाणे आपलाही प्रवासाचा छंद जोपासतील सुहास मंत्रींसारखा, अशी मी अपेक्षा बाळगतो. इतक्या सगळ्या दगदगीच्या आयुष्यामध्ये, व्यवसायाच्या सगळ्या प्रकारामध्ये हाही छंद सुहास मंत्री जोपासतात, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. हा छंद मलाही थोडासा जडावा अशी एक परमेश्वराकडे इच्छा व्यक्त करतो. आज मला या सगळ्या प्रसंगी आपण मला बोलवलं, माझ्या हस्ते प्रकाशन केलं, त्याबद्दल मी अत्यंत आपला आभारी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.